थांब थांब भावा, गणित बघ. गणित बघितलं की आकडे येते का नाही? एका सेकंदामध्ये गणित सुटते. फक्त गणित समजून घे काय म्हणते तर. बघ, वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 ही संख्या एकमेकाच्या गुणाकारात असती. ज्यावेळेस असं असल हे इन्फिनिटी असल तर ह्याचं उत्तर फक्त 12 आहे. ह्याचं उत्तर काय? फक्त 12 आहे. समजपर्यंत सेम असंच आहे. आता पुढचं बघ काय म्हणतंय तर. ओके, बघ काय म्हणतंय. वर्गमुळात 12 मायनस वर्गमुळात 12 मायनस वर्गमुळात 12 मायनस वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 मायनस इन्फिनिटी. तर हे काय करायचं माहित आहे का? 12चे असे दोन अवयव पाडायचे त्यात फरक एकचा असेल. 12चे असे दोन अवयव पाडायचे ज्यात फरक एकचा असेल. मग 12चे असे दोन अवयव पाडले त्यात फरक एकचा आहे तर 3 गुणिले 4 यात फरक कितीचा आहे? एकचा आहे. ज्यावेळेस वजाबाकी असेल त्यावेळेस ज्यावेळेस वजाबाकी असेल त्यावेळेस लहान अवयव घ्यायचा. ज्यावेळेस वजाबाकी असेल त्यावेळेस लहान अवयव घ्यायचा. ज्यावेळेस बेरीज असेल तसंच पुढचा इथे बघा आता सेम तेच आहे. याचे पण असे अवयव पाडायचे की फरक एकचा असेल. ह्याच्यामध्ये बघा 3 गुणिले 4 फरक कितीचा आहे? एकचा. पण इथं काय आहे? बेरीज. इथं बेरीज असल्यामुळे मोठा अवयव तुमचं उत्तर असणार. म्हणजे इथं उत्तर किती असेल? 4 असेल. आणि ह्याच्या अगोदर उत्तर किती होतं? 3 होता. ओके, जर समज असेल तर लाईक कर, फॉलो कर आणि सबस्क्राईब कर.